तर नाशिकमध्ये पूरपरिस्थिती ओसरण्यास आता सुरुवात झाली आहे। मात्र पाऊस सुरू झाल्यास पुन्हा एकदा पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या घटवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पाणी पातळी घटली आहे। सद्यस्थितीमध्ये गंगापूर धरणातून 1360 क्युसेक वेगाने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नाशिकमध्ये आता गोदावरीचा पूर ओसरायला सुरुवात झालेली आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवण्यात आल्यानंतर आता नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये देखील घट झालेली आपल्याला बघायला मिळते आहे। कालपर्यंत अगदी दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी होतं, मात्र आता दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पुराचं पाणी ओसरलेलं बघायला मिळतं आहे। मात्र जे छोटे पूल आहे या परिसरामध्ये म्हणजे यशवंत महाराज पटांगण ते दुतोंड्या मारुती आणि गोदा घाटाला जोडणारे जे छोटे पूल आहे त्या पुलावरून अद्यापही गोदावरीच्या पुराचं पाणी वाहत असल्याचं बघायला मिळतं आहे। गंगापूर धरणातून सद्यस्थितीमध्ये 1360 क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातो आहे। काल हाच विसर्ग जवळपास 2000पेक्षा जास्त होता आणि त्यामुळे कालच्या तुलनेत विसर्ग कमी झाल्याने आता नाशिकमध्ये गोदावरीची पाणी पातळी देखील घटलेली असल्याचं बघायला मिळतं आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।